रंजे, तू तुझ्या जिभेवर वाईस खडी साखर ठेवली असतीस ना तर तुला विचारलं असतं, तू कशी वागतेस ग आणि कशी बोलतीस लालीशी? तर तू तरी विचार कर जरा, म्या कवाचा श्यामलशी वागलीये का? कवाच नाही आत्या. मग माझ्या सुनाशी असं वागायला माझी सून बोई आहे. तुझ्या सुनासारखी 12 गावचं पाणी प्यायलेली नाहीये. रंजे बासा आता, माझ्या सुनेबद्दल तर एक शब्द मी ऐकून घेणार नाही. का? काय करणार आहेस? काय करणार आहेस फुलताय? डोक्यात दगड घालणार आहेस माझ्या? घाल. रंजे, मला काही येड लागलं नाही तुझ्या डोक्यात दगड घालायला. हे बघ, आता इथून पुढे माझ्या सुनाच्या नादाला लागायचं नाही. आधीच सांगते आम्ही. लागणार, मी बोलणार. तुझी सून कामचोर, दुतोंड्या, गरगुशी आयती आहे म्हणून. आणि हाय का आता बोलायला लागल्यावर असं तिकडे तोंड करायचं? मी चहा पेणार आहे. हे बघ सुरेखा, लई प्रयत्न केले मी, पण पैशाची व्यवस्था तर काय अजून झाली नाही. सध्या तरी काही तजवीज होईल असं वाटत नाही मला. अरे तुझ्याकडे किती बी पैसा असला तरी नाही 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 नाहीच म्हणणारेस तू. तुझ्या हातनं पैसा सुटतोय होय? उद्या तुला करोडोची लॉटरी जरी लागली ना तरी बी नाहीच सुटणार तुझ्या हातनं पैसा. अगं खरंच नाही आहेत. एक तर जमीन गहाण पडली आहे, दुसरं म्हणजे ते लालीच्या वडिलांकडनं कर्ज घेतलं होतं ते फेडता आलं नाही म्हणून त्याच्या पोरीला सून करून घेतली, आणि गोपाळच्या लग्नात लई खर्च झालाय. पायापासून डोक्यापर्यंत पार कर्जात बुडवलोय बघ. किती ते नाही 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 म्हणून रडणार आहे? 30 कॅशेट परत परत पैसे देणार हाय का नाही तेवढं सांग. अगं तर नाहीच, कुठून देऊ मी? हे काय नाही, आता परत जर का म्हणला ना पैसे नाही म्हणून समध्या गावात भोंगा लावीन, तुझ्या नावाची बदनामी करीन. मला नाही फरक पडत, पण एक लक्षात ठेव, तुझी बदनामी करून तुला माणसातनं उठवल्याशिवाय राहणार नाही. ए बाई, असं काय करू नकोस. बायका पोरं असलेला माणूस आहे मी. अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालल. होय ना? मग देऊन टाक माझे पैसे. मला लाज वाटते ना व? आणि नसतील ना तुझ्याकडे पैसे तर तुझी 6 एकर जमीन माझ्या पोरीच्या नावावर करून टाक. काय उबला चहा पिते ना मी. माझ्यासाठी आणले आत्या मी. आत्या वे त्याला पा नका एवढा विचार करू तुम्ही. आपण ना जरा वेळ वाट बघू, आणि तरी आपण आले ना मी ह्यांना सांगते आपण बघून यायला. हा काय झालं? घरात एवढी शांतता? अहो आप्पा अजून आले नाहीत, कुठं गेलेत कुणालाच माहित नाहीये. अहो कशाला टेन्शन घेताय? गेला असेल इथेच कुठेतरी बाहेर पैसे बिशे आणायला. तुम्ही नका लोड घेऊ. श्यामल जेवाय एवढा मला. वय सुद्या, तुझा बाप घरी नाही आला अजून. मग त्याचा जेवणाचा काय संबंध? तुला काय बापाची काळजी बिळजी हाय का नाही? त्यात आता काळजी करण्यासारखं काय? हा, काळजी केली कसं भाजदीच्या अंगावर येतात माहितीये ना? नको. आणि जाऊन जाऊन कुठं जाणार आहेत? यायला असतील इथंच कुठंतरी. तुम्हाला असं वाटतं का ती काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतील? विसरा, येळ आली ना आपल्या सगळ्यांना डागात घालवतील. असं आहेत ती. लयातल्या गाठीच आहे. हे श्यामी चल जेवाय वाढ, मला भूक लागले. सुद्या, अरे तोंड दिले म्हणून काय पण बोलशील वायरा? इथं सकाळपासून एक गायब आहेत आणि काळजीने माझा नुसतं जीव वर खाली होतोय, आणि तू बापाबद्दल असं बोलतोयस वायरा? चांगलं पांग फेडलंस बापाचं. फुलात आहे तू पण आता माझ्या लेकरावर तोंड सुग घ्यायला लाग. मग त्याला सांग की जिबला आवर घाल म्हणून. आणि हे बघ सुद्या, आता परत जर ह्यांना काय बोललास ना तर बघ. आई शांत बस की, कशाला उगाच वाद घालताय? आप्पा कुठं? कुठं होतं सकाळपासून? गेले आप्पा?
बघितलं का? ए जेवायवर हो पण ते हो कुठून आणलं एवढं पैसे? बँकेवर दरोडा टाकलाय. आता पुढच्या टायमाला दरोडा टाकल की नाही, तुम्हाला दोघींना संगती घेऊन जातो, म्हणजे तुमचे लय प्रश्न विचारणं बंद होऊन जाईल. अहो तुम्ही अजून एक कर्ज काढलं? हे जामकरांकडनं जमीन सोडवून घ्यायला पैसे आणलेत का? अहो सांगा की ते जामकरला द्यायला आणलेले पैसे आहेत ना हे? वय अहो हे एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज काढलं आणि दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज. असं किती दिवस चालणार हो? आणि अशाने काय कर्ज फेडलं जाणार आहे वय? नाही तर काय, अहो काही गरज नव्हती हे कर्ज काढायची. मग काय करणार होतो मी? हा काय करणार होतो? तुम्ही दागिने उरावर घेऊन मारा, मी कर्ज काढून मरतो. कुठून दळबद्री बायका माझ्या नशिबाला आल्या कोणास ठाऊक. एक जण मदत करायला तयार नाही मला, आणि मी काहीतरी करतोय तर यांना प्रश्न पडतायत. असं तोंडात वाईट येतंय ना माझ्या. जाऊ द्या, निघा तुम्ही, चला निघा निघा. जरा घरात लक्ष द्या. आप्पा कुणालाच काय सांगणं झालं. घरात नुसतं सुटके वातावरण झालंय 2 दिवस झालं. आणि तात्या रंजना आत्या तुम्हाला तर माहितच आहे केवढ्या खवाट्यात त्या. माझ्या मागं नुसत्या हात धुवून लागलेल्या असतात. मला आणि माझ्या खानदानाला बोलल्याशिवाय ना ह्यांना चैनच पडत नाही. त्या काय म्हणतात, मी माझ्या बापाकडनं अजून पैसा आणाय पाहिजे, म्हणजे मी आणि तुम्ही सगळं करायचं. आणि ह्यांचं लेखन चून कशाला आहेत मग घरात? आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. असं कसं लक्ष नाही द्यायचं? असं डोकं फिरलं होतं ना माझं. बरं झालं ती माधुरी आली आणि तिने मला समजावलं. आता रागाच्या भरात ना मी लय बोलून गेले असते. काय म्हटलं तुम्ही? माधुरी आली होती? ती कशाला आली होती? आली असं असंच. माधुरी आली, तिने तुम्हाला समजावलं आणि तुम्ही तिचं ऐकलं? हा, आता ना आमची चांगली मैत्री झाली. गप्पा मारत बसलो होतो आम्ही. पण मला एक कळलं नाही. ती जाताना म्हणली, तुझं आता आणखी एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुला तुझ्या आवडत्या माणसासोबत लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. अजून काय म्हणली? नाही, एवढंच म्हणली आणि गेली निघून. मला ना तिच्या बोलण्याचा काय अर्थच कळला नाही. जाऊ द्या, मी दूध घेऊन येते. मूर्ख आहे ती माधुरी, आणि त्याही पेक्षा जास्त उतावीळ. तिच्या या बिंडोकपणामुळे एक दिवस ती लालीला सगळा प्लॅन सांगून टाकेल. त्याआधीच त्या माधुरीचा काय तो निर्णय घेतला पाहिजे.